जय शिवराय सर. जय शिवराय. बोला. हा सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्या तारखेला सांगितला होता पाऊस, त्या तारखेला पाऊस पडलेला आहे. तरी हम्म सर हम्म. आता पाऊस उघडलेला आहे. तर इथून मोरे हवामान अंदाज कसा राहील ते शेतकऱ्याला संदेश द्या. नक्कीच. सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय. मित्रांनो, राज्यामध्ये जसं 2-3 दिवसापासून पाहतोय आपण पावसाचा जोर जो आहे, रिमझिम आहे. पिकांना दिलासा का होईना, पण तो अनेक ठिकाणी मिळालेला आहे. आता अपेक्षा आहे आपल्याला मोठ्या पावसाची, ती देखील लवकरच आपली ती पूर्ण होणार आहे. सध्या तर आपण पाहतोय काही जिल्ह्यांची अपेक्षा ती पूर्ण होताना दिसते. ते म्हणजे नाशिक क्षेत्राचं, धरण क्षेत्रातली जी काही वाढ आहे जायकवाडीच्या पैठणमधील ते पाणीसाठा देखील वाढताना दिसतोय. हो सर. नाशिकवाडची जवळपास अनेक भागांची इच्छा पूर्ण झालेली आहे. अजूनही मान्सूनचा जो काही प्रवाह आहे, मान्सूनची काही स्थिती आहे, आयओडी तसेच एमजीओ तटस्थ भूमिका जी आहे, आता दुसऱ्या-तिसऱ्या फेजमध्ये सरकताना दिसते. तर ही प्रभावी प्रणाली जी आहे, महाराष्ट्राचं पाऊसमान गणित वाढवते. हो. आता पुढील अंदाज असा आहे, की आता इथून पुढे काय होणार आहे, की चटकारे एखादी मुसळधार सर, ती जी बुरबुरपेक्षाही 15 मिनिटात पाणीच पाणी करते. अशा प्रकारचे पाऊस आता इथून पुढे 2 दिवस आहेत. हो. पण ते सर्वत्र सर्वदूर नाहीत. आता ते सुरू होतील चांगल्या पद्धतीनं 26 तारखेपासून पुढे, म्हणजे सोमवार आणि मंगळवार, म्हणजे 27 पासून ही प्रणाली विकसित होत जाईल. हो. आणि त्याच्यामध्ये सध्या ह्या 2 दिवसामध्ये, आजच्या 24 तारखेला, उद्याच्या 25 तारखेला आणि 26 तारखेला आभाळ निघणार, उन्हाचा चटका पडणार आणि जोरदार सळका येणार. हो. अशा प्रकारचा हा पाऊस मराठवाडा, खानदेश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हां. आणि याच्यापेक्षा जे काय आहे ऑगस्ट महिन्यापर्यंत, जे आपण मागच्या रेकॉर्डिंग मध्ये पण सांगितले, की खंड आता इथून पुढे नसल्यास जमा आहे. 7 ऑगस्ट पर्यंत खंड वगैरे बखाड वगैरे पडणार नाहीये. उन्हाचा चटका 10 मिनिटासाठी, 20 मिनिटासाठी, 1 घंट्यासाठी अशा स्वरूपात ते का राहणार आहे. हं. आणि मोठ्या पाण्याची जी काही अपेक्षा करत आहे, जी विहिरीच्या पाण्याची प्रणाली आहे, ती नक्कीच ह्या 4-5 दिवसामध्ये, म्हणजे 7-8 ऑगस्ट पर्यंत काय होणार आहे, 2 आठवड्यामध्ये अनेक भागांचा प्रश्न तो मिटणार आहे. हो आणि सर. सांगितल्याप्रमाणे तो मिटतो पण आहे बऱ्याच ठिकाणचा. नाशिकमध्ये जवळपास असा भाग आहे की तिथे अनेक ठिकाणचा प्रश्न मिटला आहे. आता वळतोय मी ज्या भागांमध्ये पाण्याचा हलका फवारा पडतोय फक्त आणि सटकारे पडतायत, किंवा एक कसेबसे पीक आज जगलेत म्हणून जगलेत, असा अवस्था आहे बीड जिल्ह्यातल्या काही गावखेड्यांची. आणि सांगली, सोलापूर आणि मी जाऊन आलेलो आहे ह्या भागांची, म्हणजे पंढरपूर याची. हो. ही परिस्थिती, आता ही यात्रा मागे फिरली की लगेच होऊन जाईल या भागातली देखील प्रणाली विकसित 27-28 पर्यंत. पण या मराठवाड्याला, सर्व जिल्ह्यांना, किंवा खानदेशच्या सर्व जिल्ह्यांना आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांना आता इथून पुढे पावसाची कमी पडणार नाहीये. आणि पोळ्यापर्यंत जी काही धरणाचा विषय येतोय मध्ये मध्ये, हो. हे धरण आता जायकवाडीचा विषय हळूहळू आपण पाहतोय, तो मागच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितल्याप्रमाणे 40% पोहोचणार आहे या पावसाच्या सरीमध्ये, जो नाशिक क्षेत्रामध्ये पडलेला आहे. पण याहूनही जे काही येलदरीचं धरण आहे, आणखीन धरण क्षेत्र आहेत, यांचा सुद्धा पाण्याचा प्रश्न ह्या 17 ऑगस्ट पासून पुढे, कारण की हा कालावधी का लागतोय, कारण की दरवर्षीपेक्षा यावर्षी परतीच्या पावसावरती ह्या धरणाची जी काही रेलचेल आहे ती वाढणार होऊन चांगल्या पद्धतीने राहणार आहे. हां, हां. हम्म. सर, आज कोणत्या जिल्ह्याला आज काय आहे का नाही पाऊस? चालू आहे. परभणीमध्ये अनेक ठिकाणी धारा उतरताना दिसतात, जालन्यातही काही गावांना दिसतात, पण हे तुरळक प्रमाण आहे, पण चांगल्या प्रमाणे शेतकरी आहेत. आणि अनेक ठिकाणी संभाजीनगरमध्ये सुद्धा, विदर्भात सुद्धा, हिंगोलीत सुद्धा हे सटकारे आणि ही ढगांची जी काही पडताना दिसतंय आपल्याला, हे बऱ्याच ठिकाणी सुद्धा आहे. हां. सर्वदूर हे 2-3 दिवस पाऊस नाहीये. 27 पासून सर्वदूर सारखा परत ऍक्टिव्ह होऊन जाईल, म्हणजे 27 तारीख सोमवारपासून. हम्म. सोमवारपासून. हम्म. म्हणजे यंदा सर असं म्हणजे दुष्काळाचा काही विषय नाहीच म्हणायचा. हाय तुमचा दुष्काळाच्या शब्द. बाबतीत मी तुम्हाला तेच सांगितलंय. दुष्काळाबाबत, दुष्काळ म्हणजे काय हो, तुम्ही आतापर्यंत ते दुष्काळापर्यंत आलात. अगोदर तुम्ही सुपर आणू नको, भयानक दुष्काळ 1972 ची स्थिती निर्माण होईल. मी तुम्हाला त्यावेळेसच सांगितलंय. 1972 ला किती पेरण्या झाल्या होत्या त्या मला सांगा, आणि आता पेरण्या किती झालाय. आता याच्यावरती अनेक जणांचे उत्तर येतील की पेरण्या होऊन काय करायचं, प्यायला पण नाहीये. पण मी तुम्हाला तेच सांगतोय, यंदा सुद्धा पिण्याच्या पाण्याचा विषय सुद्धा संपणार आहे. हो. 2025 ला तो मे महिन्यामध्ये सुरुवात झाल्यामुळे लवकर मिटला. ह्या हो वर्षी सर. तो उशिरा मिटतोय. पण 2024 इतका प्रभावी मान्सून ह्याही वर्षी आहे. तो तुम्हाला येणाऱ्या काळात दिसून जाईल. हो सर. हम्म. नक्की सर, शेतकऱ्याला एक अंदाज दिल्याबद्दल. धन्यवाद.